नमस्कार, जेकेएन हिंदी न्यूज में आपका फिर से स्वागत है। एक सामाजिक मुद्दों पर आधारित मराठी फिल्म पेटला वनवा क्रांतीचा आज से पूरे महाराष्ट्र में रिलीज। अकोला अमरावती विदर्भ संगीत एवं सांस्कृतिक कला प्रसारक मंडल तथा एसके फिल्म्स प्रस्तुत मराठी फिल्म पेटला वनवा क्रांतीचा आज से 12 दिसंबर 2025 से पूरे महाराष्ट्र के सिनेमाघरों में रिलीज हो रही है। यह फिल्म विदर्भ के कलाकारों द्वारा निर्मित है, जिसमें सामाजिक, आर्थिक और राजनीतिक रूप से पिछड़े वर्गों पर होने वाले अन्याय व उनके संघर्ष को प्रभावी ढंग से दिखाया गया है। निर्देशक का विशेष खुलासा। इस फिल्म के दिग्दर्शक मुकुंद नितोने ने हमारे जेकेएन हिंदी न्यूज संवाददाता गजानन वानखेडे से खास जानकारी साझा करते हुए बताया कि यह फिल्म सामान्य माणसाच्या संघर्षातून जन्माला आलेली आहे। समाजातील दुर्लक्षितांनी काय हाल सोसले ते सत्य आम्ही पडद्यावर आणलं आहे। उन्होंने आगे कहा कि यह सिनेमा सिर्फ मनोरंजन ही नहीं बल्कि समाज के लिए एक संदेश भी लेकर आया है। निर्माण की प्रेरणादायी कहानी। फिल्म की निर्मित के लिए निर्माता मुकुंद नितोने ने अपनी 2 एकड़ जमीन बेचकर बड़ा त्याग किया। इस प्रयास में निर्माण प्रमुख प्रवीण तायडे, सह निर्माता डॉक्टर सतीश खड़से और सौ हर्षा तायडे ने महत्वपूर्ण योगदान दिया। टीम में कार्यकारी निर्माता महेश भारंबे, छायांकन शांताराम भोसले, संपादन विश्वास साठे, कला निर्देशन नितीन पुणकर, पटकथा राहुल तायडे, गीत मुकुंद नितोने व राहुल तायडे, संगीत मुकुंद कुमार नितोने। मजबूत कलाकार वर्ग। मुख्य भूमिकाएं कुणाल शिरोळे, रुपाली जाधव, होणाजी चव्हाण, दीपाली केदार, भूमी वाणी, हर्षा तायडे, राहुल तायडे, संगीता जामनिक, कृष्णा शिंदे, स्वप्नाली बंड, प्राध्यापक संजय खड़से, सौ लीना खड़से, महेंद्र डोंगरे, मनोज वानखेडे, राहुल वानखेडे, संजय अटवाल, संजय शर्मा, डॉक्टर पठान आदि अकोला अमरावती के कलाकार शामिल है। महाराष्ट्र भर प्रदर्शन आज से शुरू। फिल्म अकोला के मिराज टॉकीज, दरियापुर से ड्रीम थिएटर, मूर्तिजापुर उपाध्याय सिनेमा सहित महाराष्ट्र के कई थिएटर्स में आज से प्रदर्शित हो रही है। निर्माताओं ने जनता से अपील की है कि इस सामाजिक संदेश से भरपूर फिल्म को थिएटर में जाकर अवश्य देखें। अकोला से जेकेएन हिंदी न्यूज के संवाददाता गजानन वानखेडे की रिपोर्ट। आजच्या या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आपण आमच्या माध्यमातून काय सांगाल जनतेला? चित्रपटाच्या बद्दल सांगायचं झालं तर हा चित्रपट आजच्या परिस्थितीला परिवर्तित करण्यात मदत करेल, तरुणांना त्यांचा माइंड डायव्हर्ट करण्यात मदत करेल। शिक्षण, आरोग्य आणि कृषी या तिन्ही विभागावर फोकस करणारा हा चित्रपट आहे। आणि जी पिढी आताची जी पिढी आहे, जी व्यसनाधीन होत चाललेली आहे, त्या पिढीला व्यसनमुक्त करण्यास हा चित्रपट जरूर मदत करेल। कारण या चित्रपटाच्या या विषयासाठी आम्ही आता 7 वर्ष प्रयत्न केल्यानंतर हा सिनेमा पूर्ण झाला आणि आज तो सिनेमा चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे। मी या निमित्तानं आवाहन करेल जनतेला की हा लोकांचा विषय आहे, लोकांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे, त्यामुळे लोकांनी हा चित्रपटगृहात जाऊन बघावा। सोबतच आपल्या मुलांना सुद्धा हा चित्रपट दाखवावा। हा एक पारिवारिक सामाजिक क्रांतिकारी चित्रपट आहे। पेटला वनवा क्रांतीचा हा जो याचं जे नाव आहे, हे नेमकं कन्सेप्ट आपल्याला कसं काय सुचलं? आताचं वातावरण आपण जर पाहतो तर कुठे भ्रष्टाचार, कुठे बलात्कार, कुठे दंगली, ह्या सगळ्यांचा विचार करून असं वाटलं की एक असं कॅची आणि लोकांना आकर्षित करणारं विषयाशी अनुरूप नाव आपल्याला या चित्रपटाला द्यायला पाहिजे। हे नाव खूप वर्ष आधी घेतलं होतं, कारण याआधी बरेचसे असे चित्रपट झाले की त्या चित्रपटांमधून नावाला बघून लोकांनी चित्रपटाला प्रतिसाद दिला, म्हणून मग आपल्या नावातूनच त्या चित्रपटाची माहिती लोकांपर्यंत गेली पाहिजे, नावातूनच लोकांना समजलं पाहिजे की रे ह्या चित्रपट ह्या विषयाचा असू शकतो। म्हणजे मुळात जो विषय आहे सिनेमाचा तो नावातच लोकांना समजला पाहिजे, या संकल्पनेतून ते नाव समोर आलं। ऐसी ही और खबरों से जुड़े रहने के लिए देखते रहिए जेकेएन हिंदी न्यूज। ऐसी ही और खबरों से जुड़े रहने